प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि 4 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी ह्याचा सण साजरा करत आहोत। सर्व लोकांमध्ये अत्यंत परिचित असलेला आणि दरवर्षी प्रत्येक धर्मप्रांत धर्मग्रामामध्ये हा सण साजरा होत असताना आपण दिसतो। प्रिय मित्रांनो, ह्याकडे पाहताना आपल्याला हे दिसून येईल की फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये अनेक धर्मगुरूंना आणि सिस्टरांना आपलं जीवन गमवावं लागलं। प्रिय मित्रांनो, ह्या कारणास्तव ही गोष्ट आपण पाहतो की आपल्या ख्रिस्ती धर्मावरती अन्याय झाला, परंतु दुसऱ्या बाजूने त्याचा अनेक तरुण तरुणीवरती चांगला परिणामही झाला। म्हणजे त्यांना प्रेरणा मिळावी की धर्मगुरू आणि सिस्टर्स हे आपल्या सत्यासाठी आणि सत्कार्यासाठी आपलं जीवन समर्पित करायला तयार झालेले आहेत। आणि म्हणून प्रिय मित्रांनो, तशा प्रकारचा प्रभाव हा संत जॉन मारी वियानी ह्याच्या जीवनावर झाला। तसं लहानपणी त्याच्यावरती खूप परिणाम झाले, कारण त्याच्या स्वतःचं फर्स्ट कम्युनियन किंवा पहिलं प्रायश्चित्त त्याने खूप उशिरा आणि ते सुद्धा खाजगीमध्ये त्याला घ्यावं लागलं, कारण तो उघडपणे घेऊ शकला नाही। प्रिय मित्रांनो, ह्याकडे आपण पाहत असता आपल्याला दिसून येते की हा मनुष्य त्या ईर्षेने जगता की मी देखील धर्मगुरू होईल आणि मी देखील आपला जीव ख्रिस्तासाठी समर्पित करेन। परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला ठाऊक आहे धर्मगुरूसाठी विशेष अभ्यास करावा लागतो आणि त्या अनुषंगाने हा वियानी थोडासा अभ्यासात कच्चा होता, पण तरी देखील परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तो धर्मगुरू झाला। प्रिय मित्रांनो, ह्या वेळेला त्याला एका छोट्या गावामध्ये, म्हणजे ज्याला आर्स नावाचा एक गाव होता, त्या ठिकाणी पाठवण्यात आला आणि त्या ठिकाणी त्याने आपल्या धर्मगुरू कार्याची सुरुवात केली। त्याने सुरुवातीला गावाचा अभ्यास केल्यानंतर त्याला दिसून आलं की इथे लोक या प्रकारचे वाईट धंदे करण्यामध्ये गुंतलेले आहेत। कोण दारू पितो, कोण मारामारी करतो, कोण व्यभिचारी करतो, कोण कोणत्या लफड्यात पडलेला आहे हे त्याला कळत नव्हतं। परंतु तो घरोघरी फिरला आणि घरोघरी त्याने लोकांना संदेश दिला आणि लोकांना प्रभूकडे वळवलं। विशेषतः त्याने कुंसारावरती भर दिला आणि कुंसार साक्रामेंटाद्वारे त्याने माणसांना पश्चाताप करून देवाकडे वळण्याची प्रेरणा दिली। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्याविषयी आज साऱ्या जगात सांगितलं जातं की हा मनुष्य 12 ते 14 तास दिवसाला कुंसारासाठी बसलेला असे आणि त्यामुळे निरनिळ्या खेड्यापाड्यामध्ये त्याचं नाव वर आलं आणि त्याला त्याच्या काळामध्ये जवळजवळ 20-25 हजार लोक त्याला येऊन भेटून गेलेले होते। प्रिय मित्रांनो, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देताना आपल्याला असं दिसून येते की तो ज्या तन्मयतेने आणि ज्या तळमळीने तो कार्य करीत होता तो खरोखर येशूचा प्रेषित होता आणि म्हणून तो सर्व धर्मगुरूंचा आदर्श बनला आणि आश्रयदाता संत म्हणून आज त्या जाहीर करण्यात आलेला आहे। आणि प्रिय मित्रांनो, हा माणूस नंतर आपण पाहतो की सर्व धर्मगुरूंचा एक आदर्श म्हणून त्यांनी जी कामं केली त्या कामामुळे तो थकला, भागला आणि विशेषतः वयाच्या 43व्या वर्षी मरण पावला असं आपल्याला सांगण्यात येतं। आणि तरी देखील त्याने त्या प्रकारे जे काम केलं ते काम प्रशंसनीय आहे आणि पोप महाशयाने त्याला संत पद देऊन 1859 साली त्याला संत म्हणून बनवण्यात आलं।